नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आता खूप सारे चिमण्या, पोपट, बुलबुल आता सकाळी सकाळी 7 वाजले की बाल्कनीमध्ये यायला सुरुवात होती आणि इतकं छान वाटतं ह्या सगळ्या पक्ष्यांना पाहून. त्यांची ती मस्ती, इकडून तिकडून त्यांचा बागडताना तो आनंद. कारण कसं आहे पहा, निसर्गातले पक्षी आहेत ना, ते जेव्हा आपल्या बाल्कनीमध्ये येतात तेव्हा ते सुद्धा इतक्या आनंदाने आपल्या बाल्कनीमध्ये येत असतात, कारण त्यांना माहिती असतं की ही बाल्कनी ही त्यांच्यासाठी सुरक्षित आहे. तर आज मी तुम्हाला ना खरं तर एक असा प्रश्न विचारणार आहे की जो कदाचित तुमच्या मनात सुद्धा ना खूप वेळा आला असेल. तर असा प्रश्न आहे की खरंच पक्षी आपल्याला ओळखतात का? आला का तुमच्या मनामध्ये असा प्रश्न? मला नक्की कमेंट करून सांगा. कारण कसं आहे पहा, खरं तर आहे ना, नैसर्गिक संशोधनानुसार अनेक पक्ष्यांची स्मरणशक्ती ना खूप चांगली असते. जसं की ना, आता चिमण्या देखील आहे ना खूप हुशार असतात. सुरक्षित जागा आणि खाऊ देणारी व्यक्ती ह्या ते बरोबर लक्षात ठेवत असतात. जसं की त्यांना सुद्धा जिथे सेफ जागा वाटते ना, तिथेच ते त्यांच्या पिल्लांसाठी घर तयार करत असतात. एवढ्या चिमण्या सुद्धा हुशार असतात. आता जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती की कावळा सुद्धा किती हुशार असतो हे काही कोणाला वेगळं सांगायला नको. आणि बऱ्याच जणांकडे कावळा जातो. त्यामुळे काय होतं ना, की जसं की कावळ्याला सुद्धा जसं की आपला आवाज असतो किंवा जी व्यक्ती असते जी त्याला रोज पोळी किंवा शेव जी खायला देत असते, हे तो कावळा बरोबर लक्षात ठेवत असतो. आणि सगळ्यांना माहिती की कावळा हा एकाच डोळ्याने पाहत असतो. त्यामुळे त्याची जी निरीक्षण करण्याची जी क्षमता आहे ती खरं तर खूप वेगळी आहे इतर पक्ष्यांपेक्षा. तर आता आपण पाहूया की ना, पोपट तर सगळ्यांना माहिती की इतके हुशार असतात पोपट. आणि त्याचप्रमाणे ते छान बोलत सुद्धा असतात. आणि तुम्हाला माहिती म्हणजे माझ्याकडे जे पोपट येतात ना, ते तर एवढे हुशार आहेत. म्हणजे मी ह्या सगळ्या पोपट आहेत ना, त्यांची बऱ्यापैकी आहे ना नावं ठेवलेली आहेत त्यांना. कोणाला श्याम म्हणते, कोणाला राम म्हणते. इतके मला हे पोपट आवडतात. आणि त्यांना कोणाला माधव म्हणते. तर आपण जसा आवाज देऊ तसाच ते ऐकतात. त्याचप्रमाणे ते आपल्या जवळ येतात. माधवला बोलले की माधव जवळ येतं, तो त्याचप्रमाणे येणार. तर असे हे पोपट देखील खूप हुशार असतात. म्हणजे ज्यांना आपण रोज खाऊ द्यायला पुढे जातो ना, तेव्हाच हे पोपट आपल्याला सुद्धा खूप चांगले ओळखतात, आपला आवाज ओळखतात. त्याचप्रमाणे ते आपल्या अंगावरचे कपडे सुद्धा रोज ओळखत असतात. तर तुम्हाला खरं सांगू, सुरुवातीला आहे ना, म्हणजे माझ्या बाल्कनीमध्ये तर आहे ना खूप सारे पक्षी यायचे. आणि मी जेव्हा त्यांच्या थोडीशी पुढे गेले ना, की ते लगेच पळून जायचे. पण काय व्हायचं माहिती आहे, हळूहळू ना त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ना इतकी छान मैत्री झाली. आणि आता तर असे झाले आहे की बाल्कनीत म्हणजे मी बाल्कनीत कधी जाते हे ते लांबूनच पाहत असतात. आणि बाल्कनीत गेले ना की ते झाडावर असतात किंवा वायरवर असतात, तिथून ते इतके धावत येतात. असं वाटतंय की जणू की हे पक्षी माझी वाटच पाहत असतात. तर पहा, पक्ष्यांची आणि आपली खरं तर खूप छान मैत्री होऊ शकते. फक्त आहे ना थोडासा संयम ठेवावा लागतो आपल्याला त्या गोष्टींसाठी. आता माझ्या तर बाल्कनीमध्ये गेले अनेक वर्ष चिमण्या, पोपट, कावळे आणि इतर पक्षी आहे ना खूप सारे येतात. त्यांच्यासाठी मी काय करते हो, फक्त छोटंसं म्हणजे अगदी छोटंसं काम करते. मूठभर धान्य आणि थोडंसं पाणी, एवढंच मी या पक्ष्यांना खाऊ घालते. पण हे पक्षी मात्र इतकं प्रेम देतात ना आपल्याला, की म्हणजे असं वाटतं की मैत्री जी आहे ना ती फक्त माणसांमध्येच होते का हो? तर असं अजिबात नाही आहे. एकदा फक्त तुम्ही ह्या ना पक्ष्यांशी मैत्री करून बघा. जे सुख आपल्याला मिळतं, जे समाधान मिळतं ना, ते बाकी इतर कोणत्याही गोष्टीमध्ये मिळणार नाही आहे. आता काही पोपट तर काय करतात ना, बाल्कनीत म्हणजे मी बाल्कनीत येण्यापूर्वीच आहे ना आसपासच्या झाडावर, वायरवर असे बसलेले असतात. आणि मी खाऊ बाहेर घेऊन गेले ना, म्हणजे जसं की फिडरमध्ये ठेवण्यासाठी, तर लगेच ते इतके म्हणजे अगदी धावतच येतात. आणि कधी कधी तर डायरेक्ट ते बाल्कनीत झेपच घेत असतात. चिमण्या तर मात्र अगदी बिचाऱ्या इतक्या गोड असतात, निस्वार्थपणे फिडरवर छान बसतात. आणि ह्याचा अर्थ असा आहे ना की ज्या चिमण्या आहेत किंवा पोपट आहेत, ज्यांचा आपल्यावरचा विश्वास आहे ना, तो त्यांना समजतो की ही जागा त्यांच्यासाठी किती सुरक्षित आहे, इथे त्यांना कोणताही धोका नाही आहे. हा विश्वास एका दिवसात तयार होत नाही हो. ह्याच्यासाठी आहे ना खूप वेळ लागतो, खूप संयम पाहिजे, सातत्य पाहिजे आणि निसर्गातल्या पक्ष्यांबद्दल प्रेम पाहिजे. एका घोटभर पाण्याने सुद्धा ना आपण ह्या पक्ष्यांना आहे ना जीवनदान देऊ शकतो. तर पहा, पक्ष्यांसाठी आहे ना पाणी आणि एक मुठभर अन्न ठेवा. आणि फक्त पोपटच आपल्या बाल्कनीमध्ये यायला पाहिजेत असं अजिबात करू नका. आता चिमण्यांची संख्या पुन्हा वाढायला लागली. तर चिमण्यांसाठी तुम्ही आहे ना छोटंसं फिडर लावा आणि थोडं मुठभर राळं त्याच्यामध्ये ठेवा, बाजरी ठेवा. चिमण्यांना खूप आवडती. आणि हे सगळे पक्षी खूप प्रेमळ आहेत. एकदा तुम्ही त्यांच्यावर प्रेम करून पहा.
तर चला, आता तुम्हाला समजलं असेल की पक्षी आपला आवाज खरंच ओळखतात का किंवा आपल्याला ओळखतात का. तर हो, हे पक्षी जे आहेत ते आपल्याला जेव्हा रोज एखादी व्यक्ती त्याच्यासोबत जेव्हा कनेक्ट होती तेव्हा हे पक्षीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात, आपला आवाज ओळखतात आणि तेवढंच ते आपल्यावर प्रेम पण करतात. तर चला, असो, आज व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या बाल्कनीमध्ये कोणता पक्षी येतो की जो तुम्हाला खूप चांगला ओळखतो आणि तुमच्या हाताने खाऊ खातो ते मला सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत राधे राधे. आणि आज इथं यांची खूप मस्ती चालली आहे. तर चला.